आज आहे रविवार आणि आपण आता बनवणार आहोत नाश्ता। तर बघा मित्रांनो, इथे मी जो नाश्ता आता बनवणार आहे त्याचं आपण साहित्य मी ते गोळा करून घेतलं। मी बनवते ब्रेड पकोडा। हे जे पॉकेट आहे ना, माझी मुलगी खूप अति उत्साही आहे, ते तिने पॉकेट ऑलरेडी व्हिडिओ चालू करण्याच्या पहिलेच तिने खोलून ठेवलं आहे। तर ब्रेड ताजे आहेत, तसं काय नाही आहे, ताजे ब्रेड आहेत, आत्ताच बेकरीमधून आणलेत आम्ही। इकडे तुम्हाला सामान दाखवते काय काय आणलं इथे। बघा, इथे घरामध्ये थोडं बेसन पीठ होतं, म्हणून आज याचाच काहीतरी सुंदर नाश्ता बनवावा असं माझ्या घरातल्यांनी मला सांगितलं। बेसन, ब्रेड, काय वाटतं तुम्हाला काय असेल मेनू? मेनू आहे ब्रेड पकोडा। तर इकडे या, अजून बघा इथे मी घेतलेत 2 अंडे आणि ह्या मिरच्या कशासाठी आहेत हे थोड्या वेळाने सांगते। तळण्यासाठी तेल, ते लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि ब्रेड। चला करूया आता स्टार्ट। रविवारच्या दिवशी घरामध्ये सगळे असतात, सगळ्यांना सुट्ट्या असतात मित्रांनो, त्याच्यामुळे रोजच मुलं डब्याला भाजी चपाती नेत असतात आणि म्हणून संडेच्या दिवशी त्यांचं अशी डिमांड असते की काहीतरी वेगळा नाश्ता बनला पाहिजे घरामध्ये। मग दर संडेला पोहे, इडली हेच बनत असतं। तर आज मी म्हटलं की बेसनपासून काहीतरी बनवूया, म्हणजे झटपट बनेल आणि मुलंसुद्धा खुश होतील। तर यात आता तुमच्यासमोर बघा, मी बेसन, मीठ, लाल मिरची पावडर, हळद हे ॲड केलं आहे। आता याला थोडं मी हाताने मिक्स करते। बघा, असं व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत। बेसनमध्ये ज्या थोड्याफार छोट्या छोट्या गाठी असतात त्यांना व्यवस्थित आता मी इथे फोडून घेते आणि त्यानंतर यात आता मी जे आपण 2 अंडे बाजूला ठेवले ते ॲड करते। अंडे टाकण्याच्या आधी मी यात थोडं पाणी टाकते, पहिले व्यवस्थित त्याला मिक्स करते। नंतर कसं आहे, डायरेक्ट जर मी अंडे टाकले ना तर बेसनाच्या आणखीन गाठी होतील। पहिले आपण एक सुंदर बॅटर बनवून घेऊया बेसन पिठाचा, शेवटला अंडे टाकूया। तुमच्या घरामध्ये पण दर रविवारी काही वेगवेगळा नाश्ता बनत असतो का फ्रेंड्स? मला पण कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्हाला काही वेगळी रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कळवा मला, आपण नक्कीच ती रेसिपी बनवू। बघा, आता हे अंडे आपण ॲड करतो याच्यामध्ये। हा माझ्या मुलीचा हात आहे, तिला राहावलं नाही गेलं, कॅमेरा ऑन आहे तर बघा हिने काय टाकलं याच्यामध्ये। कॅमेरा चालू असला ना मित्रांनो, तिचा असं जीव तळमळतो की मी पण येते कॅमेऱ्यामध्ये, मला पण घ्या, मला पण घ्या। खूप हौस आहे तिला कॅमेऱ्यावरती येण्याची, आणि बोलण्याची तर खूपच हौस आहे कॅमेऱ्यावरती बोलण्याची। हे असं मस्त बॅटर बनवून घ्यायचं। बघा सिल्की बॅटर बनलं आहे। तर हे जर मी पाणी टाकण्याच्या आधी जर अंडे फोडून त्यात सोडले असते ना तर बेसनाच्या गाठी झाल्या असत्या, म्हणून हे माझी ट्रिक आहे। मी अशा रोजच्या जेवणामध्ये मी स्वतःच्या अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरत असते, मला पण कुकिंगची खूप आवड आहे। किती सुंदर झालं आहे बॅटर, झालं आहे ना, एकही गाठ याच्यामध्ये राहिलेली नाही आहे बेसनाची। आता आपण ब्रेड पकोडे तळण्यासाठी तेल ॲड करतो आहे कढईमध्ये। तेलाला थोडं गरम होऊ द्या मित्रांनो। हे काल जरा मी पुऱ्या तळल्या होत्या, त्याचं थोडंसं तेल होतं, तर ते मी याच्यात मिक्स केलं, त्याच्यामुळे थोडेसे ते दाणे दाणे दिसत आहेत। इथे ज्या तुम्हाला मी हिरव्या मिरच्या दाखवल्या होत्या मित्रांनो स्टार्टिंगला, त्या मिरच्या आता मी इथे घेते। आता याला मी कट लावते, मधून कट करते पहिले, तर इतकी मोठी मिरची तळण्यापेक्षा मधून आपण याला कट लावूया आणि पकोड्यासोबत याला आपण खाणार आहोत। मिरच्यांना मी कट लावून घेतला आहे। आता आपण मिरच्यामध्ये मीठ भरूया। मिरची तळून जर खायची असेल ना तर
मिरचीला कट लावून त्याच्यामध्ये मीठच भरून घेतलेलं चांगलं, तरच मिरचीची चव लागते. आपण काय वरतून मीठ टाकतो ना तर त्याचं इतकी चांगली नाही लागत. आपल्या घरगुती लोकल भाषेत बोलायला गेलं तर मजा नाहीत मित्रांनो तळलेल्या मिरचीची. तुम्ही पण असेच करता का? कमेंटमध्ये मला कळवा. ब्रेड पकोडे तळण्याच्या आधी यात माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर उरलेली होती, ती अशी वाया जाण्यापेक्षा मी बॅटरमध्ये ॲड करते. कसं आहे मित्रांनो, साहित्य आहे ना आपलं घरातलं जे सामान आहे ना वाया नाही गेलं पाहिजे. खूप वाईट वाटतं माणसांना सामान वाया गेलं तर. पहिले भाजीपाला एवढा महाग झाला आहे, महागाई किती वाढत चालली आहे. त्यामुळे मला माहिती आहे ब्रेड पकोड्यामध्ये नाही टाकत कोथिंबीर, पण मी टाकते, चव पण येईल, पण माझी मग कोथिंबीर पण वाया जाणार नाही, उपयोगी येईल. त्याला थोडं मी कालवते आणि आपण सोडूया आपला ब्रेड. बघा असं डीप करून घ्यायचं, ठीक आहे. बघा असं डीप केल्यानंतर त्याला थोडंसं आपण जितकं पडत असेल तितकं पडू द्यायचं, कारण की ब्रेड आपल्याला दुसरेसुद्धा फ्राय करायचे आहेत त्याच्यात. आता हे बघा असं सावकाश सोडायचं आहे तेलामध्ये. एका वेळी एकच टाकूया, कारण की आहे ना मी तेल कमी घेतलं आहे. हो, तुम्हाला तर माहिती आहे की युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे तेलाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सावधानीच सुरक्षा आहे मित्रांनो. थोडं थोडं वापरू या वस्तू, नंतर खूप जास्त प्रॉब्लेम सहन करण्यापेक्षा आपण आधीच तयारी चालू करूया, सांभाळून वस्तू वापरूया. कोरोनासारखी परिस्थिती पुन्हा होऊ नये, पण झालीच तर आपली तयारी असली पाहिजे ना मित्रांनो. यासाठी आम्ही आतापासूनच कमी आणि वस्तू वाया घालवायच्या नाही, आणि होईल गरजेच्या असतील तितक्याच वापरण्यात काढायच्या, असं आमचं ठरलं आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे आणि मस्त आपला ब्रेड पकोडा स्पंची झाला आहे. स्पंची पकोडे तर आपले तळून झाले मित्रांनो, पण थोड्याशा मिरच्या ज्या आपल्याला त्याच्यासोबत खायच्या आहेत त्या आता तळून घेते मी. मिरचीमध्ये मीठ पहिलेच भरलेलं होतं. मी तुम्हाला मिरच्या तळण्याची एक ट्रिक सांगू का? बघा, जेव्हा आपण मिरची भरल्यानंतर तेलात सोडतो ना, तुम्ही जास्त कडक करत नाही बसायचं. उगाच आपलं थोडंसं तेलात कडक तेलात फोडायच्या मिरच्या, थोडंसं हलवायचं खालीवरती आणि बस इतकं. खूप जास्त कडक करत बसलं ना तर त्याची चव नाही लागत. काय लोकांना आवडतात क्रंची, पण बघा आपण वडापावच्या गाडीवरती हॉटेलमध्ये मिरच्या खातो त्या अशाच असतात, ते पूर्ण तळत नाही होते आणि ते आपण चव घेऊन खातो. बघा आता मी इतक्याच ठेवून आलो. झालेत, मी आता प्लेट लावते. बघा हे आपले पकोडे, त्याच्यावरती एक मिरची, एक आणखीन ठेवूया, आणि हा रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस पण आहे. ज्याला खावं वाटलं ग्रीन चिली सॉससोबत ते घेऊन खातील मित्रांनो. पण आत्ताचं मी इतकेच प्लेटमध्ये ठेवलं आहे. तर बघा, झटकन पटकन मात्र 15 ते 20 मिनटामध्ये माझा हा रविवारचा नाश्ता रेडी झाला आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही पण बनवून बघा आणि मजा घ्या रविवारची. हॅपी संडे मित्रांनो. बाय.